देशासाठी शहीद वीरांना वंदन करण्याचा उत्सव हा तिरंगाचा भारतीय तिरंगाचा महोत्सव होण्याचा उत्सव हा सर्व भारतीयांचा आपल्या सर्वांच्या सन्मानाचा स्वाभिमानाचा वापर करण्याचा अशा या मंगल उत्सव प्रसंगी उपस्थित आमच्या कार्यक्रमाच्या मुख्य दांडिका सर्व गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमंडळी आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन हा दिन आपल्या भारत देशाचा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा करतो। हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा, हर्षोल्लासाचा, सन्मानाचा व स्वाभिमानाचा दिवस अशा या मंगल दिनी सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। 15 ऑगस्ट हाच तो दिवस ज्या दिवशी भारतभूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणांच्या बलिदानाची आहुतीने इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन प्रथमच त्यांना स्वतंत्रतेची चव दाखवली। व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी भारत देशात पाय ठेवले आणि कपटीपणाने संपूर्ण देश चालवले। एकेकाळी सोन्याचा धोरणे असलेल्या भारत देशाची इंग्रजांनी प्रचंड लूट केली। इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण 150 वर्ष खितपत पडलो आणि अत्याचार सहन करत राहिलो। अशा वेळी जुलमी आणि इंग्रज राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारत मातेचे वीर सुपुत्र सज्ज झाले। आपल्या देशात आता इंग्रज नव्हे तर आपली जनता राज्य करण्यासाठी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या क्रांतिकारकांनी एक अंतरी आस आमुच्या मुखात एकच नाम, एक अंतरी आस आमुच्या मुखात एकच नाम, देशासाठी उधळू आम्ही फुलपरी घेतात, देशासाठी उधळू आम्ही फुलपरी घेतात। मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्या सहजसहजी मिळाले नाही तर यासाठी असंख्य क्रांतिकारकांचे रक्त सांडले आहे। त्यामुळे क्रांतिकारांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची आपण जाण ठेवली पाहिजे। क्रांतिकारांप्रमाणे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांसारख्या क्रांतिकारांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली आहे। आजच्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी या भारत भूमीवर फडकवणारा युनिक जॅक खाली घेण्यात आला आणि अभिमानाने तिरंगा फडकवण्यात आला। त्या दिवसापासून स्वातंत्र्याची नवीन पहाट उगवली। स्वातंत्र्याचा चढला पारा, क्रांतिकारांचा एकच नारा, 4 दिशांना भिडला वारा, इन्क्लाबचा गुंजला, बोलो भारत माता की जय, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो। एवढे बोलून